आज आपण पाहणार आहोत इडली, डोसा आणि मेदूवड्याबरोबर खाल्लं जाणारं सांबारची रेसिपी. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सांबार बनवण्यासाठी इथे मी सर्वात आधी अर्धा वाटी तूर डाळ घेतली आहे. तूर डाळ एक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. इथे मी तूर डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. डाळ बुडून थोडंसं पाणी उरेल एवढं पाणी टाकून आपल्याला डाळ अर्धा तासासाठी भिजत ठेवायची आहे. आता आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे आणि जी आपली अर्धा तास भिजत घातलेली डाळ होती ती टाकून घ्यायची आहे. डाळीबरोबर इथे आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा इथे आपल्याला हळद, 1 ग्लास पाणी आणि 1 चमचा तेल. कुकरचे झाकण लावून आपल्याला इथे फक्त 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत. अर्धा तास डाळ भिजवल्यामुळे आपली डाळ छान 2 शिट्ट्यांमध्ये शिजते. डाळ मी हाय फ्लेमवर शिजवलेली. ही बघा कशी छान आपली डाळ शिजलेली आहे. आता आपण या डाळीला फोडणी देणार आहोत. इथे मी 2 चमचे तेल घेते. तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचे 1 चमचा मोहरी. मोहरी छान काही सेकंद तडतडू द्या. 1 चमचा मेथीदाणे. मेथीदाणे हलके ब्राऊन रंगावर होऊ द्या. आता याच्यात घालूया 4 लाल मिरच्या, 1 बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 1 पिंच आपल्याला याच्यामध्ये हिंग घालायचं आहे. मिनिटभर हा मसाला छान असा परतून घ्या. आपला मसाला हा 1 मिनिट परतून झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये 1 लांब लांब चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा आपल्याला हलका ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे. इथे आपल्याला कांदा जास्त करपवायचा नाही आहे. इथे मी आता 3 मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो सुद्धा छान आपण परतून घेऊया. इथे टोमॅटो परतून झाल्यानंतर आपल्याला 2 ते 4 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं, म्हणजे आपले टोमॅटो छान असे शिजतील. 4 मिनटं झालेले आहेत. आता आपण इथे टोमॅटो बघूया. टोमॅटो छान आपले शिजलेले आहेत, एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. इथे मी 3 शेंगाच्या शेंगा अशा कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहिजे तर याच्यामध्ये वांग, भोपळा वगैरे टाकू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता. आता हे छान असं परतून घेऊया. इथे मी अर्धा चमचा मीठ घालते, 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे सांबार मसाला. आता हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत. इथे मी पाव कप चिंचेचं पाणी घालते. चिंचेच्या पाण्यासाठी मी एक गरम पाण्यामध्ये थोडीशी चिंच घालून त्याचं हे पाणी काढलेलं आहे. आता हे परत एकदा मिक्स करून घ्या. तर सर्व मसाले मिक्स झालेले आहे. आता इथे 1 कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनटं आपल्याला झाकण ठेवून हे शेंगा शिजवून घ्यायचे आहेत. दहा ते 15 मिनटं झालेली आहेत. हे बघा आपले छान अशा शेंगा सुद्धा शिजलेले आहेत. आता शिजवलेली तूर डाळ घालायची आहे. आणि डाळ छान अशी मिक्स करून घ्यायची आहे.
डाळ छान हाय फ्लेमवर आपल्याला उकळून घ्यायची आहे. हे बघ, आता घालायची आहे थोडी कोथिंबीर. रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की करून बघा, खूप छान होते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास